नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. जानेवारीत येणाऱ्या तिडी चतुर्थी निमित्ताने आज सोमवारी नागपुरातील श्री टेकडी गणेश मंदिरात सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नागपूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेशाच्या दर्शनाला चतुर्थी निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. आज भाविकांकडून 900 किलो रेवडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. आजच्या दिनी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने मंदिराला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. गर्दी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने हार, बेल, फुले, प्रसाद आणू नये असे आवाहन भाविकांना करण्यात आले. आणलेल्या हार, फुले स्वयंसेवकांकडे सोपवण्याची व्यवस्था केली गेली. भाविकांच्या सुविधेसाठी सीसीटीव्ही, पादत्राणे, पार्किंग आदी सुविधा करण्यात आल्या असून विविध समित्यांचे पदाधिकारी, मंदिराचे अध्यक्ष विकास लिमये, सचिव श्रीराम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिवसभर परिश्रम घेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पौष चतुर्थीचा उत्सव असतो, हा टेकडी गणपतीचा, आणि तो आनंदाने उत्सवात मनवला जातो. आणि पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत भक्त येतात आणि भगवंताचं दर्शन घेऊन कृतार्थ होतात. आबालवृद्धापासून लहान मुलांपासून मोठ्या वयोवृद्धापर्यंत सगळे दर्शन घेतात आणि भगवंत अनंतपटीने आशीर्वाद देतो. कमीत कमी 2.5 लाख लोक तरी येऊन गेले असतील. आणखीन रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं. 11 पर्यंत दर्शन सुरू असणार आहे. आणखीन गणपती बाप्पा सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहे. आणखी सर्व धर्मियांचं आकर्षण आहे गणपती बाप्पा. सर्व धर्माचे लोक दर्शन. सर्व धर्म विशेष आकर्षण आहे. आणि सर्व धर्माचे लोक सेवा करतात. अनेक प्रकारची सेवा असते. कोणी अन्नदान करतं, कोणी चपलांचं रक्षण करतं, कोणी दिवस मेहनत करून पब्लिकला कंट्रोल करतं. सगळे डिपार्टमेंट्स वगैरे सगळे मेहनत करून गणपती उत्सव आनंदाने आणि उत्साहाने पार पाडतात. आजच्या दिवशीबद्दल काय नवीन करण्यात आलं आहे यावर्षी? नए में ये है कि आप एंट्रेंस देख सकते हो. एंट्रेंस है और अयोध्या के लिए हमने इस बार अयोध्या की थीम पे पूरी रंगोली बनाया हुआ है कि ये शिव जी भी लौट रहे हैं, शिव जी के दर्शन करते हुए. तो ये सब कुछ दिखाया गया नया. वहाँ पर भी एक रंगोली बनी हुई है. इस बार का डेकोरेशन अलग थीम पे किया गया हुआ है. आप अंदर वो कैच कर सकते हो और आते वक्त किसी को बोरियत ना हो, इसलिए पूरा एंट्रेंस लास्ट तक पूरा पत्तियों से, बनाना लीव से सजाया गया. इको फ्रेंडली डेकोरेशन रखा गया इस बार, ताकि इन्वायरमेंट में भी कोई हार्मफुल ना हो चीज़ें. वो सारी चीज़ें नेचुरली डेकोरेशन हुआ है इस बार. जो भी चीज़ है सब कुछ डेकोरेशन नेचुरली हुआ है. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. आज तिळी चतुर्थी सर्वत्र साजरा केली जात आहे. तर एकंदरीत भाविकांची काय अपेक्षा आहे आणि सकाळी किती वाजतापासून दर्शनाला सुरुवात झाली आहे? सकाळी 4 वाजतापासून. ओके. आज काय व्यवस्था इथे करण्यात आली आहे? असे ई रिक्षा आहे, व्हीलचेअर आहे आणि आपलं लेडीज आणि जेंट्ससाठी वेगवेगळ्या आहे. एकंदरीत किती भाविक आज दर्शनाला आलाय, काय सांगाल याबद्दल? कमीत कमी 5 ते 6 लाख. कमीत कमी 5 ते 6 लाख सकाळपासून दर्शनाला आले आहे. अजून काय दर्शनात म्हणजे काय नेमकं वेगळं करण्यात आले आहे? वेगळं म्हणजे व्यवस्था इतकी छान आहे की विचारू नका. कोणाला तुम्हाला विचारा दर्शन करणाऱ्याला कशी व्यवस्था आहे, काही कोणाला त्रास नाही आहे. एकंदरीत सर्वांचं दर्शन एकदम छान झालं, एकदम व्यवस्थित, काही त्रास नाही. आणि बाप्पा सर्व दिसून राहिले आहे. आणि आज चतुर्थीचं इम्पॉर्टन्स असं आहे की चतुर्थी म्हणजे जे दर्शन करतात त्यांचं वेगळंच हे आहे. वेगळा आनंद भक्तांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे. तुम्ही काय सांगाल आजच्या या व्यवस्थेबद्दल? हमारे तरह यानी कि हम यहाँ पर मंदिर के सेवा सेवक हैं. पिछले 15 साल से यहाँ सेवा दे रहे हैं. तो हमारे को सबसे पहले यहाँ के जो ट्रस्टी है उन्होंने आभार प्रकट करके हमारे को आगे किया है कि हम शहर से सेवा दें. इसमें में हमारे पूरे 700 लोग स्वयं सेवक हैं जिन्होंने पूरी श्रद्धा के साथ ई रिक्शा, पैदल व्यवस्था, श्रद्धालुओं को अच्छे से प्रसाद ग्रहण करके उनको संतुष्टि पूर्वक, श्रद्धालु पूर्वक उनको वहाँ तक के व्हीलचेयर के दर्शन कराए. बुजुर्ग हो, महिला प्रेग्नेंट हो या छोटा बच्चा लेकर आ रही हो, उनके सबसे पहले उनको आगे ले जाकर उनको दर्शन कराकर प्रसाद ग्रहण करके उनको श्रद्धालु पूर्वक निपटारा किया है. म्हणजे एकंदरीत तुमची 700 लोकांची टीम आहे, त्यांनी मिळून हे काम केलेलं आहे. ओके.
आज आपण नागपुरातील श्री गणेश टेकडी मंदिर इथे आलो आहोत. निमित्त आहे पौष महिन्यातील तिळ चतुर्थी. ही चतुर्थी सर्वात मोठी चतुर्थी आहे असं मानलं जातं. आजच्या दिवसाच्या निमित्ताने श्रींना वेगवेगळ्या फुलांनी सजवण्यात आलं आहे. मंदिराला सुद्धा वेगवेगळ्या लाइटिंगनी, रंगीबिरंगी लाइटिंगनी सजवण्यात आलं आहे. आणि यावर्षीची थीम आहे ती म्हणजे इको फ्रेंडली. केळीच्या पानांनी संपूर्ण मंदिराच्या एंट्रन्सचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. आणि विशेष आकर्षण यावर्षी असं आहे की जे अयोध्येला प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे त्याची रांगोळी मंदिराच्या प्रांगणात काढण्यात आली आहे. आणि विशेष आकर्षण परत इथे असं एक आहे की जे भाविक इथे दर्शनाला येणार आहे त्यांच्यासाठी तब्बल 900 किलो रेवडीच्या प्रसादाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. आणि भाविक म्हटलं की मोठ्या संख्येने आज इथे येणार, कारण की आजच्या चतुर्थीचं दिवस म्हटलं की नागपुरातील भाविकांसमोर श्री गणेश टेकडी हे मंदिर येतं. त्यामुळे इथे पोलिसांची सुद्धा आणि वैद्यकीय व्यवस्था सुद्धा इथे करण्यात आली आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह अनुष्का काय, शंखनाथ न्यूज, नागपूर. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.